लँग्वेज ॲप्टिट्यूड म्हणजे लिखित शब्दांचे अर्थ समजावून घेण्याची व त्यांचा प्रभावीपणाने वापर करण्याची क्षमता. या ॲप्टिट्यूड चाचणीचे 3 भाग आहेत. 1. शब्दांचे अर्थ माहीत असणे व त्यांचे समानार्थी शब्द शोधता येणे. 2. शब्दांची योग्य स्पेलिंग्ज माहीत असणे. 3. म्हणी वाक्प्रचारांचा अर्थ समजणे. ज्या व्यवसायांमध्ये लिहिणे किंवा वाचणे महत्त्वाचे आहे अशा व्यवसायात म्हणजेच समाजशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, शिक्षकी पेशा, पत्रकारिता आणि माध्यमे, जाहिरात क्षेत्र, न्याय क्षेत्र, ग्रंथालयशास्त्र, स्टेनोग्राफी, व्यवसाय विकास या क्षेत्रांमध्ये हे कौशल्य महत्त्वाचे आहे. ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग या कौशल्यामध्ये तर्कशुद्ध विचार, वेळेचे व्यवस्थापन, त्वरित आणि प्रभावीपणे समस्या निवारण करता येणे या बाबींचा समावेश होतो. यात आकृती, रचना, आराखडे यातील सहसंबंध लक्षात येणे आणि त्याचा अर्थ लावणे अपेक्षित असते. कारणी मीमांसा करता येणे, नियम शोधता येणे, रचना आकृतीतील संबंध तर्काने समजून घेणे, पर्यायांतील सर्वात योग्य पर्याय निवडता येणे, क्रम पूर्ण करता येणे, गटात न बसणारा पर्याय निवडता येणे या क्षमता या चाचणीत तपासल्या जातात. या चाचणीत आकृत्यांच्या स्वरूपातील प्रश्न असतात. एक विशिष्ट क्रम असलेल्या आकृत्यांचा संच दिलेला असतो. त्यातील क्रम समजून घेऊन त्या पुढील आकृती ओळखायची असते. गणित, अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वास्तुरचनाशास्त्र, वैद्यकीय क्षेत्र, यंत्रशास्त्र, न्यायवैद्यक विज्ञान या क्षेत्रात हे कौशल्य महत्त्वाचे आहे. व्हर्बल रिझनिंग या विभागात शब्दांमध्ये असलेले अर्थ व त्यात व्यक्त झालेल्या कल्पना समजणे महत्त्वाचे असते. विद्यार्थी तर्कशक्तीच्या आधारे लिखित माहितीतील अर्थ किती चांगल्या प्रकारे शोधून काढू शकतो ते तपासले जाते. या चाचणीत शब्दांच्या एका जोडीतील सहसंबंध लक्षात घेऊन तो सहसंबंध शब्दांच्या दुसऱ्या जोडीला लावणे अपेक्षित असते. भाषाविज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, व्यापारशास्त्र, विज्ञान, मानसशास्त्र, शिक्षण, पत्रकारिता, न्यायशास्त्र, लोकसेवा, विपणन, जाहिरात क्षेत्र, वैद्यकीय आणि रुग्णसेवा, मानव संसाधन व्यवस्थापन, लिलाव क्षेत्र या क्षेत्रात हे कौशल्य महत्त्वाचे आहे. मेकॅनिकल रिझनिंग या विभागात यंत्रशास्त्रातील मूलभूत संकल्पना वापरून प्रत्यक्ष जगातील गोष्टींमागचा तर्क समजावून घेणे अभिप्रेत आहे. ही क्षमता विद्यार्थ्याला यंत्रांविषयीच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करते आणि केवळ सूत्रे वापरण्याऐवजी प्रत्यक्ष जगातील परिस्थिती तर्काने जाणून घेण्यास उद्युक्त करते. या विभागातील प्रश्न त्वरण, बल किंवा दाब, ऊर्जा रूपांतरण, कार्य, शक्ती, तरफा, कप्प्या, स्क्रू, स्प्रिंगा, हत्यारे यावर आधारित आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, सुतारकाम, गवंडीकाम, प्लंबिंग यासारख्या तांत्रिक कौशल्यांवर आधारित व्यवसायांमध्ये हे कौशल्य महत्त्वाचे आहे. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड म्हणजे गणिती क्रिया वेगाने व अचूकतेने करता येणे. या कौशल्यामध्ये संख्यांमधील गणिती सहसंबंध शोधता येणे आणि संख्यांशी संबंधित प्रश्न सोडविता येणे अपेक्षित असते. त्यात मूलभूत गणिती क्रिया म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि गुणोत्तरे, शेकडेवारी, वर्ग, वर्गमूळ अशा इतर गणिती क्रियांचा समावेश आहे. गणित, अर्थशास्त्र, लेखाशास्त्र, संगणकीय शास्त्रे, सांख्यिकी, अभियांत्रिकी, वास्तुरचनाशास्त्र, सागरी विज्ञान, भूगर्भशास्त्र, हवामानशास्त्र, विमा गणिती या क्षेत्रात हे कौशल्य महत्त्वाचे आहे. स्पॅशियल ॲप्टिट्यूड म्हणजे एखाद्या वस्तूची त्रिमितीय अवकाशात कल्पना करता येणे आणि ती वस्तू दिलेल्या दिशेने फिरवली तर कशी दिसेल याची कल्पना करता येणे. या चाचणीमध्ये एखाद्या वस्तूची आरशातील प्रतिमा किंवा वस्तू दिलेल्या दिशेत भिरकावली किंवा दुमडली तर कशी दिसेल हे ओळखणे अपेक्षित आहे. प्रायोगिक व दृश्यकलांसारखी क्षेत्रे जिथे वस्तूंच्या त्रिमितीय स्वरूपांची कल्पना करता येणे गरजेचे असते अशा क्षेत्रांमध्ये हे कौशल्य महत्त्वाचे ठरते. प्रायोगिक व दृश्यकला, भूमिती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल, आरेखन, वास्तुरचनाशास्त्र, खगोलशास्त्र, ॲनिमेशन, अभिकल्प, नगर रचनाशास्त्र, छायाचित्रण, मल्टीमीडिया या क्षेत्रात हे कौशल्य महत्त्वाचे आहे. परसेप्च्युअल ॲप्टिट्यूड
या कौशल्यामध्ये अक्षर व अंक स्वरूपातील माहितीची अचूक व वेगवान रीतीने तुलना करता येणे अपेक्षित असते. या चाचणीमध्ये अक्षर व अंक स्वरूपातील संचांमधील सारखेपणा व फरक समजणे अपेक्षित आहे. वाहतूक नियंत्रण, गुप्तचर, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, स्वीय सहाय्यक, यंत्रजुळणी, यंत्रचालन, बँकिंग, मुद्रित शोधन, संगणक प्रणाली निर्माण, अभिलेख पालन या क्षेत्रात हे कौशल्य महत्त्वाचे आहे. वरील विवरणामध्ये प्रत्येक कौशल्याशी संबंधित काही क्षेत्रांची नावे उदाहरणादाखल दिली आहेत. यापेक्षा अधिक क्षेत्रे त्यात अंतर्भूत करण्यास वाव आहे. एखाद्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी एकापेक्षा अधिक कौशल्ये आवश्यक असतात. त्यामुळे केवळ एकाच कौशल्यातील पारंगततेवर विसंबून राहून करिअर निवडू नये. ॲप्टिट्यूड टेस्ट या केवळ सूचक असतात. या टेस्टचे निकाल विद्यार्थ्याचे करिअर निवडताना जसेच्या तसे वापरू नयेत. या टेस्टमध्ये केलेले विश्लेषण संपूर्णतः विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांवरती अवलंबून असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तरे किती गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे दिली आहेत यावर या विश्लेषणाची अचूकता ठरते. ही टेस्ट देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आम्हाला त्वरित संपर्क करावा.